ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतला आज सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे अक्षता सोहळा। दुपारी 12 वाजता सोलापूरच्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये हा अक्षता सोहळा संपन्न होणार आहे। मात्र त्यापूर्वी मानकरी असलेल्या श्री हरिभाऊ यांच्या वाड्यातून मानाचे जे 7ही नंदीध्वज आहे यांची मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे आणि सोलापुरातल्या मुख्य भागातून ही मिरवणूक जी आहे ती आता निघालेली आहे। सकाळी 8 ते 9च्या दरम्यान हरिभाऊ यांच्या वाड्यातून हे सगळे मानाचे 7ही नंदीध्वज जे ते विधिवत पूजा करून बाहेर पडतात आणि त्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास हे 7ही नंदीध्वज जे ते शहरातल्या वेगवेगळ्या मार्गांना प्रदक्षिणा करत मंदिर परिसरामध्ये पोहोचतात आणि या ठिकाणी आल्यानंतर मंदिर परिसरामध्ये सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातलं जे योगदंड आहे त्या योगदंडाच्या साक्षीनं सुगडी पूजन केलं जातं आणि त्यानंतर मानकरी असलेल्या कुंभार यांना हरिभाऊ यांच्या हस्ते विडा दिला जातो आणि त्यानंतर संमती कट्ट्यावरती सर्व मानकरी आल्यानंतर संमती वाचन म्हणजेच अक्षता सोहळा जो आहे तो पूर्ण होत असतो। हजारोंच्या संख्येनं दरवर्षी हा सोहळा अनुभवण्यासाठी नागरिक जे आहेत ते केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातून जे आहे ते सोलापूरमध्ये येत असतात। आजही तशीच गर्दी जी आहे ते आपल्या सोलापूरमध्ये पाहायला मिळते। सिद्धरामेश्वरांच्या जयघोषानं सोलापूर दुमदुमून गेलेला आहे। खरं तर या मानाचे जे 7ही नंदीध्वज आहेत त्यांच्या स्वागतासाठी सोलापूरच्या वेगवेगळ्या रस्त्यांवरती रांगोळीच्या पायघड्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। संस्कार भारती या संस्थेच्या वतीनं सुमारे 2000 किलो पांढरी रांगोळी आणि 1000 किलो रंगीबेरंगी रांगोळी वापरून जे आहे ते रांगोळीद्वारे स्वागत जे आहे ते या मानाच्या 7ही नंदीध्वजांचं केलं जात आहे। खरं तर या रांगोळीमध्ये दरवर्षी वेगवेगळी थीम जी आहे ती घेतली जाते। यंदाच्या वर्षी महाकुंभ होत असल्या कारणानं महाकुंभ असेल त्याच्यासोबतच वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे आशय जे ते रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलेले आहे। आपण या ठिकाणी बघताय की मानाचे जे 7ही नंदीध्वज आहेत त्यांची मिरवणूक जी ती निघालेली आहे आणि सामाजिक समतेची प्रतीक असलेली ही यात्रा आहे। वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना या काठ्या उचलण्याचा मान जो आहे तो दिला जातो आणि वेगवेगळ्या समाजाचे प्रतीक असलेले या सगळ्या काठ्या आहेत आणि हे सगळे मानाचे 7ही नंदीध्वज जे त्या शहरातून निघालेले आहेत आणि नगर प्रदक्षिणा करत आता दुपारी 12च्या सुमारास हे सगळे मानाचे नंदीध्वज जे ते सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये पोहोचतील आणि त्या ठिकाणी आल्यानंतर योगदंडाच्या साक्षीनं सुगडी पूजन होईल आणि त्यानंतर समती अर्थात अक्षताचं वाचन जे होणार आहे। दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक जे ते मंदिर परिसरामध्ये येत असतात आणि हा अभूतपूर्व आणि नयनरम्य असा सोहळा जो आहे तो अनुभवण्याची प्रत्येक जणाला आतुरता असते आणि तीच वेळ आलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन युग अगदीचा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।